नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या निमित्ताने आणि सध्याच्या राजकीय सगळ्या घडामोडींवरती भाष्य करण्यासाठी संजय राऊत हे आपल्या सोबत माझा कट्ट्यावरती आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. सुरू करूयात. संजयजी, नरकातल्या स्वर्गात जाण्याआधीची जी आदली रात्र होती, सुनील राऊतांना तुमच्या बंधूंना कल्पना आलेली होती की काहीतरी होणार आहे. तुमच्यासाठी कशी होती ती रात्र? नॉर्मल. कोणाशी बोललात त्या रात्री? नाही, मला साधारण कल्पना होती ज्या पद्धतीने चाललंय, समन्स पाठवत आहेत, बाहेर वृत्तपत्रात बातम्या ईडीचे लोक छापून आणतायत, भारतीय जनता पक्षाचे सगळे पोपट ठरवून बोलतायत. हे सगळं ठरवून चाललेलं होतं ना, एकमेकाचं नेक्सस होतं ना ते. आणि सकाळी 6 वाजता सुनील आला, दरवाजा मला म्हटलं आदल्या वर्षी तू इथे झोपून राहू नको. मी कशाला, माझ्या घरून मी कशाला बाहेर जाऊ, येऊ दे जाना, मी इथून हलणार नाही म्हटलं. आणि 1 दिवस लपेन, 2 दिवस लपेन, ह्या लपाछपीचा खेळ माझ्या आयुष्यात मी कधी केला नाही. एवढं डरपोक नाही म्हटलं मी त्यांना. येऊ दे. सकाळी 6 वाजता आले. ते आले तेच घाबरत घाबरत आले, असे हळूहळू दबकत दबकत. बोलो आइए, क्या करना है? नहीं, सर्च वारंट है. बोलो ठीक है ना, क्या करना है तुमको, कर लो, लेकिन देखो नाटक बंद करो, तुमको मालूम है हमको अरेस्ट करना है आपको, तो टाइम पे करो, पूरा घर के फैमिली को डिस्टर्ब मत करना. आपको अरेस्ट करना है अभी करो. वो शाम तक यहाँ वहाँ घूमेंगे, उधर जाएंगे, कैमरा लगाएंगे. हाँ, फिर 8 घंटा सर्च किया, 9 घंटा सर्च किया, मिलेगा नहीं, घंटा भी कुछ मिलेगा नहीं तुमको, तो क्या करेंगे आप? तो मुझे आप यहाँ से आप अरेस्ट करो. आपको आदेश ऑर्डर नहीं, ऑर्डर नहीं मिलो, आपको ऑर्डर 4 बजे आ जाएगा, मुझे मालूम है. 4 बजे आपको ऑर्डर आएगा. अरे तो अभी कर लो ना, यहाँ कोई तमाशा कर. मैं आता हूँ आपके ऑफिस में. आणि ठरल्याप्रमाणे त्याने 4 वाजता मला घेऊन गेले ते. राऊत साहेब, खरं तर आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही त्या सकाळच्या प्रेस